आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाने आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. कारण आज मी ज्या अधिकृत पत्राबद्दल सांगणार आहे ते वरवर पाहता साधं वाटत असलं तरी त्यामध्ये अशी काही महत्त्वाची माहिती आहे जी अनेक शिक्षकांसाठी महत्त्वाची ठरणारी आहे. सध्या अनेक शिक्षकांच्या मनात प्रश्न आहेत. कोणते काम तातडीने पूर्ण करायचे आहे? कोणाला ते लागू होते? त्यासाठी किती वेळ आहे? हे काम मोबाईलवर करता येईल का? संगणकाची गरज आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे काम प्रत्येक शिक्षकांसाठी आहे की निवडक शिक्षकांसाठी? या पत्रात अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहे. पण केवळ पत्र वाचून अनेकांना त्याचा नेमका अर्थ समजणार नाही. कारण त्यामध्ये काही तांत्रिक बाबी, प्रक्रिया आणि महत्त्वाच्या अशा सूचना आहेत ज्या आज आपण अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे. हे पत्र नेमकं कोणासाठी आहे? कोणती अंतिम मुदत या पत्राच्या संदर्भात दिलेली आहे? नेमकं काय करायचं आहे? मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे कोणती चूक टाळली पाहिजे? या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घेता येईल. त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, शेवटपर्यंत पहा. त्यामुळे ही प्रक्रिया तुम्हाला स्पष्टपणे समजण्यासाठी मदत होईल. तर चला मित्रांनो, आता आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे एक महत्त्वाचं पत्र जाणून घेऊया. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा आणि यासोबत व्हिडिओला सुद्धा एक लाईक निश्चित द्या. आता आपण हे पत्र जाणून घेऊया. पत्राचा विषय आहे राज्यातील इयत्ता 1 ते इयत्ता 12वीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी दीक्षा पोर्टलवरील AI साथी फॉर एज्युकेटर्स शिक्षकांसाठी AI साथी हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने AI साथी फॉर एज्युकेटर्स शिक्षकांसाठी AI साथी हा ऑनलाईन कोर्स विकसित केला असून दीक्षा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर ऑनलाईन कोर्सचे उद्घाटन माननीय शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांच्या शुभ हस्ते दिनांक 14 जुलै 2026 रोजी मंत्रालय मुंबई येथे संपन्न झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान आज शैक्षणिक तसेच प्रशासकीय व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनत आहे. AIचा योग्य, सुरक्षित व जबाबदार वापर केल्यास अध्यापन अध्ययन प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्याबरोबरच दैनंदिन कामकाजाची गती, गुणवत्ता, अचूकता व कार्यक्षमता वाढण्यास मोठी मदत होते. अध्यापन नियोजन, अध्ययन साहित्य निर्मिती, मूल्यमापन, अहवाल लेखन, माहितीचे विश्लेषण, सादरीकरणे तयार करणे तसेच विविध प्रशासकीय कामांमध्ये AI आधारित साधनांचा प्रभावी वापर करता येतो. त्यामुळे शिक्षकांनी AI विषयक मूलभूत ज्ञान व कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. सदर कोर्सद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग यांच्या मूलभूत संकल्पना, शिक्षण क्षेत्रातील AIचे विविध उपयोग, AI आधारित उपयुक्त साधनांचा प्रभावी वापर, AIचा जबाबदार, सुरक्षित व नैतिक वापर तसेच दैनंदिन शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजामध्ये AIचा प्रभावी समावेश करण्याच्या पद्धती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी 50 तासांचे सतत व्यावसायिक विकास प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने AI साथी फॉर एज्युकेटर्स या ऑनलाईन कोर्ससाठी 4 तासांचे CPD प्रशिक्षण श्रेय निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील इयत्ता 1 ते इयत्ता 12वीपर्यंत
अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी सदर कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. या कोर्ससाठी दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत प्रवेश घेता येणार असून कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिनांक 30 सप्टेंबर 2026 आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना आवश्यक सूचना देऊन राज्यातील इयत्ता 1 ते इयत्ता 12वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी विहित कालावधीत कोर्समध्ये प्रवेश घेऊन अंतिम मुदतीपूर्वी कोर्स पूर्ण करतील याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. कोर्स सुरू करण्यापूर्वीची पूर्वतयारी आणि त्या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. स्मार्टफोनवरून कोर्स पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला दीक्षा ॲप डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर दीक्षा कोर्स ॲप डाउनलोड करणे असा दुसरा मुद्दा आहे आणि त्याची लिंक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या दोन्हीही आणि आ या ज्या सूचना आहेत त्या स्मार्टफोनच्या संदर्भातल्या आहे. त्यानंतर लॅपटॉप किंवा डेस्कटॉप ब्राउझरद्वारे कोर्स पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी काही महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारे प्रमाणपत्र डाउनलोड करून जतन करावे. सदर बाबीस प्राधान्य देऊन आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमधील शिक्षकांकडून विहित कालावधीत सदर कोर्स पूर्ण करून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी असे माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. 15/7/2026 हे महत्त्वाचं असं पत्र आहे. इयत्ता 1 ते 12वी या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा कोर्स आहे. या कोर्ससाठी दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत प्रवेश घेता येणार असून कोर्स पूर्ण करण्याची अंतिम तारीख ही 30 सप्टेंबर 2026 राहणार आहे. त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.